नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खूपच इंटरेस्टिंग अशी घडामोड घडली आणि श्री अजित पवार यांनी आपले जवळचे मित्र म्हणजे भाजप यांना उघडं पाडलं आणि त्याच्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस, श्री विनोद तावडे वगैरे मंडळी ही जी गाडीभर पुरावे घेऊन छत्रपती संभाजीनगरला म्हणजे तत्कालीन औरंगाबादला अजित पवारांच्या 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे मुद्दे महाराष्ट्राला सांगत होती, ते साफ खोटं आहे. वेगवेगळ्या चौकशातनं सतत अजित पवार यांना नंतर जी क्लीन चिट मिळत गेली, त्याच्या आधारावरती एक असं वाक्य अजित पवारांनी बोलून दाखवलं, की ज्यामुळं भारतीय जनता पार्टी, त्या पक्षातले नेते हे पूर्णपणे उघडे पडले. हे सगळ्यांना ज्ञात असलेली, माहीत असलेली गोष्ट, की एकतर श्री अजित पवार यांच्यावरती जे आरोप केले, ज्याच्यात अनेक लोकांचं मत आहे, होतं आणि भविष्यात पण राहील, की त्याच्यात तथ्य होतं. 10%, 15%, 20% वाढीव रकमा घेऊन जलसिंचनाच्या अनेक कामांना तत्कालीन जलसिंचन मंत्री असलेल्या श्री अजित पवार यांनी मान्यता दिली आणि त्याच्यातनं हळू-हळू 2 गोष्टी घडल्या. एक तर त्या प्रकल्पाची किंमत वारेमाप वाढली आणि दुसरं असं झालं, की महाराष्ट्राचं जलसिंचन जे 17-18% वरती अडकून पडलेलं आहे, ते काही पुढे सरकलं नाही. तुम्ही कल्पना करा, की जो प्रयोग तामिळनाडू, तेलंगणा अशा राज्यामध्ये पाण्यासंदर्भात झाला. पोलावरम सारखा मोठा प्रकल्प पाहिल्यानंतर कारण मी तो प्रकल्प महाराष्ट्राच्या साठी कृष्णा, भीमा बेसिनमधल्या पाणी वाटपासाठी महत्वाचा आहे. म्हणून 5-6 दिवसाचा प्रवास करून, नीट अभ्यास करून महाराष्ट्रासमोर मांडला आणि माझ्याच लक्षात आलं, की पाण्यासाठी दाक्षिणात्य नेते फक्त आग्रहीच नाहीयेत, त्यांना पाण्याचं महत्त्व कळलंय. पण आपण 2000 सालापर्यंत ना कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवू शकलो, ना कृष्णा भीमा स्थिरीकरण करून जे मराठवाड्याच्या वाट्याचं 65 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याला देणं अपेक्षित होतं, ते देऊ शकलो. ना कोकणातनं वाहून जाणारं 100-125 टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या उर्वरित भागाकडे वळवू शकलो, ज्याची आत्ता चर्चा सुरू आहे. आपण काय केलं? आपण जलसिंचनाच्या भल्या मोठ्या प्रकल्पांना परवानगी दिली. तत्कालीन मंत्री असलेले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातल्या एका प्रकल्पाची किंमत 27 कोटीवरून 450 कोटी रुपयावर गेली. आणि तेव्हा मग महाराष्ट्राला श्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे अशा मंडळींनी हे जे पुरावे घेऊन येऊन सांगितलं, की अरे हे सगळे भ्रष्ट आहेत. अजित पवार स्पेशली त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलाय. 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. आणि तो मुद्दा हा 2019ला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येऊन शपथ घेईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वापरला गेला. किती वापरावा? तर पंतप्रधानांनी 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा उल्लेख करून अजित पवार आणि त्यांचा पक्ष कसा भ्रष्टवादी पक्ष आहे असं सांगितलं आणि बरोबर 8व्या दिवशी तो शपथविधी झाला. मी हा इतिहास यासाठी सांगितला, की अजित पवारांचं म्हणणं बरोबर आहे. 100 पैकी 100 गुण अजित पवारांना दिले पाहिजेत, की भाजपनं सत्तेसाठी सगळ्या गोष्टी कशा गुंडाळून ठेवल्या आणि त्यांच्याच मातृपक्षातल्या अनेक मंडळींना असं वाटतं, की सत्ता हा एकमेव भाग असल्यामुळं जे देशात घडलं नाही ते सगळं महाराष्ट्रात घडलं. श्री अजित पवार बरोबर आले. नुसतेच बरोबर आले नाहीत. पहाटेचा सकाळचा शपथविधी फसल्यानंतर त्यांच्या पाठिंब्यावरती पुन्हा दुसरा प्रयोग होईपर्यंत एकमेकांना पूरक राजकारण करत राहिले आणि अजित पवार यांच्या ह्या कथित घोटाळ्यातल्या अनेक प्रकरणांना हळू इकॉनॉमिकल ऑफेन्स विंगकडून तसंच ज्या एस-आय-टीकडनं क्लीन चिट मिळत गेली आणि अजित पवारांनी 100% असं म्हणणं बरोबर आहे, की त्यांच्या चिरंजीवाच्या संदर्भामध्ये सुद्धा आता जे कथित घोटाळ्याचे आरोप पार्थ पवारावरती केले जात आहेत, ते साफ खोटे आहेत. ही सगळी भाजपनं घडवून आणलेली रणनीती आहे. आणि म्हणून भाजप आपल्या मित्रपक्षाचा अवमान करतं, अपमान करतं, खोट्या-नाट्या कहाण्या रचतं, असं अजित पवार यांना सुचवायचंय. क्रोनॉलॉजी बघा. अवघ्या महाराष्ट्राला दिसलं, पाहिलं महाराष्ट्रानं, की आंदेकर कुटुंबाचा हा जो गुन्हेगारी विश्वाचा सगळा इतिहास आहे, तो इतिहास एकमेकांच्या नातलगांचे जीव घेण्यापर्यंत येऊन ठेपला. अत्यंत क्रूरपणे या मंडळींनी एकमेकांच्या म्हणजे आपल्याच भावाचा खून केला. म्हणजे बहिणीने भावाला मारलं आणि म्हणून बंडू आंदेकरनं आपल्या नातवाचा खून केला.
आणि त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहिल्यानंतर माझं मन असं उद्विग्न झालं होतं. अरे काय 19 वर्षाचा अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेला तरुण मुलगा, ज्याचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये, तो ट्युशन क्लासवरून परत आल्यानंतर पार्किंगमध्ये उभा आहे. त्याच्या शरीराची आजोबा सुपारी देऊन छाळणी करतो आणि इतकी, की त्याच्या शरीरातल्या बनींवरती ते जे बंदुकीचे सगळे छर्रे आहेत, ते असे ठिपके-ठिपके पडतात आणि त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूच्या प्रसंगी त्याचा लहान भाऊ त्याच्या अंत्यविधीला आलेला, धाई मोकलून रडतो आणि कुठल्याही संवेदनशील माणसाला ते दृश्य बघून अत्यंत वाईट वाटावं अशी परिस्थिती. ही अंधेकर कुटुंबीय त्या दोन्ही बहिणींना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली. गजा मारणे, जो कुख्यात गुंड आहे, जो आता जेलमध्ये आहे, त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली, की ज्या आधी नगरसेविका होत्या. तो धागा पकडत श्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवरती आरोप केले. ते म्हणाले, "बघा त्यांनी गुंडापुंडाला संरक्षण दिले." अजित पवारांनी इथे सुद्धा भारतीय जनता पार्टीला उघडं पाडलं. काय उघडं पाडलं? ते म्हणाले, "तुमची यादी बघा, तुमच्याकडे किती गुंड-पुंड आहेत." आणि नाशिकपासून ते ठाण्यापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा गुंडांची अशी यादी मोठी आहे, असं अजित पवारांना सुचवायचं. पण मोठा व्यापक पट काय आहे? तर श्री देवेंद्र फडणवीस जसं म्हणाले पुण्यामध्ये येऊन, की आमच्या अजित पवार यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण लढत असेल, ते होताना दिसत नाही. अजित पवारांनी आता वेगवेगळ्या न्यायालयानं आणि भारतीय जनता पार्टीनं त्यांना सत्तेत आपल्याबरोबर घेऊन जी क्लीन चिट दिली होती, तीच अधोरेखित केली. त्यांनी ह्या सगळ्या आरोपांना, गुंड-पुंडांना पोसणं, 300 कोटीची की प्रत्यक्षात 1800 ते 2000 कोटी रुपयाचं बाजारमूल्य असलेली जमीन, जी महारत्नाची आहे, ती अवघ्या ₹500 स्टॅम्प ड्युटीवरती भाजपच्या मंडळींनी नंतर केलेल्या आरोपामुळं लक्षात आलेली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठात ही चर्चा आहे, की हे जे पार्थ पवार चिरंजीवाचं प्रकरण आहे, ते कुठून तरी वाया-वाया बाहेर आलं आणि ते बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती बाहेर आणलं गेलं आणि अजित पवार यांना त्रास व्हावा अशी ती सगळी रचना होती. अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, की तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही भंपक आहात, तुम्ही खोटं बोलता आहात आणि तुम्ही खोटं नेरेटिव्ह माझ्या विरोधामध्ये सेट करत आहात. आणि त्यांनी मग तो संदर्भ वापरला ₹70,000 कोटी रुपयाचा आणि अशा रीतीनं भारतीय जनता पार्टीला अजित पवार यांनी उघडं पाडलं आणि स्वतःच्या बाजूनं स्वतःला क्लीन चिट घेतली. त्यामुळे मला 2च शक्यता वाटतात, की जी मुदत पार्थ पवार यांच्या संदर्भातली चौकशी अहवालाची आहे, जी आता 5 तारखेला संपते आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यातला खरेपणा सिद्ध करणारा एखादा अहवाल बाहेर येईल आणि त्याच्यामध्ये ह्या मंडळींच्या विरोधामध्ये काही पुरावे असतील किंवा दुसरी शक्यता म्हणजे अधिक स्ट्राँग आहे, की असं सांगितलं जाईल, की पार्थ पवार आणि ह्या मंडळींचा तसा थेट सहभाग नव्हता. ज्यांचा होता त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे आधी ₹70,000 कोटी रुपयाचं जे नॅरेटिव्ह होतं, तेच आता इथे पार्थ पवारच्या संदर्भामध्ये सेट केलं जाईल आणि सब चंगा सिंग महाराष्ट्राला सांगितलं जाईल. महाराष्ट्राचं राजकारण जे कोणी एकेकाळी सुसंस्कृत होतं वगैरे असं म्हणतात, ज्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. पण तरी सुद्धा माध्यमं नव्हती. अशा पद्धतीच्या आरोपानंतरची न्यायालयाच्या बाहेर मलिमा-प्रतिम करण्याची मोहीम नव्हती आणि मग ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच आपल्याबरोबर घेऊन सत्तेत राहण्याचा प्रघात नव्हता. तर ही जी महाराष्ट्राची संस्कृती कथितरित्या बिघडली असं म्हणतात आणि लोकांना ह्या राजकारणाची किळस यायला लागली असं जे म्हणतात, तो प्रयोग महाविकास आघाडीपासून सुरू झाला आणि आता तो अजित पवार यांना बरोबर घेऊन आणि आता राज्यभरातले सगळे गणन-भणन आपल्या पक्षामध्ये घेऊन भारतीय जनता पार्टीनं सर्वोच्च पातळीवरती पोहोचवला. त्याच्यावरती अजित पवार यांनी आज पूर्णपणे शिक्कामोर्तब केलं, की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा जो पॅटर्न आहे, तो भारतीय जनता पार्टीनं आणला आणि त्या योगे आपली सत्ता मिळवली. अशा अर्थाने जरी मुख्यमंत्री म्हणत असले, की आमची मैत्रीपूर्ण वगैरे लढत असेल, असं होणार नाही आणि मैत्रीपूर्ण लढतीच्या आडून एकमेकांची उपटे काढण्याचा प्रयत्न अजित पवार हे निश्चितपणे करताना दिसतायत. त्यांनी ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तगडे उमेदवार शोधून त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यातच सगळं आलं. म्हणूनच आज मी म्हटलं, की आपल्याच मित्रपक्षाला अजित पवार यांनी छानपैकी उघडं पाडलंय. आता तुमचं याच्यावरती काही मत असेल तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि म्हणूनच महाराष्ट्राचं अधोगतीकडे जात असलेलं जे राजकारण आहे,
ते सातत्यानं आपण जे मधले अर्थ शोधून महाराष्ट्रासमोर मांडतोय, त्याच्याबद्दलही तुमचं मत सांगा. थांबूया आपण इथे.